स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे ब्लाउजची स्टिचिंग सांगणार आहे। त्याच्या आधी आपण इथं लेस अटॅच करून घेऊया। बॅक साइडला सरळ पद्धतीने लेस ठेवायची आहे। एक स्टिचिंग करून घ्यायची आहे प्रॉपर पद्धतीने। लेस व्यवस्थितपणे पकडायचा आहे। त्याच्यानंतर स्टिचिंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी लेस अटॅच करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही लेस अटॅच करायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। लेस अटॅच करण्याची खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने लेस अटॅच करा तुम्ही प्रॉपर पद्धतीने। लेस अटॅच केल्याच्या नंतर डिझाइन जे आहे ते खूप सुंदर दिसते प्रॉपर पद्धतीने लेस अटॅच केल्याच्या नंतर। इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर डबल टिप मारायची आहे व्यवस्थितपणे। डबल टिप मारून घ्यायची आहे। कोणती पण तुम्ही लेस अटॅच करा, लेसवरून डबल टिप मारायची आहे म्हणजेच डबल स्टिचिंग करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने डबल स्टिचिंग केल्याच्या नंतर प्रॉपर पद्धतीने लेस आहे ते ब्लाउजला अटॅच होणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने फिनिशिंग तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने तुम्ही लेस अटॅच करायची आहे। त्याच्यानंतर गोपीबाही जे आहे ते कशा पद्धतीने कपडा जॉईंट करायचा। गोपीबाही ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला थोडासा जास्त कपडा लागणार आहे। अस्तरचा जो कपडा आहे तो इथं थोडासा कमी पडलेला आहे। गोपीबाही ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस अस्तरचा जो कपडा आहे तो इथं जास्तच लागत असतो। त्यासाठी मी इथं जॉईंट करून घेत आहे। इथं मला जॉईंट द्यावं लागत आहे तर मी इथं जॉईंट करत आहे। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने अस्तरवर जॉईंट द्यायचा आहे। बाहीला जो कपडा जॉईंट करायचा असतो तो प्रॉपर पद्धतीने आहे। फक्त मला अस्तरला जॉईंट द्यायचा आहे, ब्लाउज पीसला जॉईंट द्यायचा नाही। ब्लाउज पीसला खूप जास्त कपडा आहे, फक्त मला अस्तरला कपडा कमी पडलेला आहे। अस्तरचा जो कपडा आहे तो कमी पडलेला आहे। अशा पद्धतीने मी इथं जॉईंट करून घेत आहे। तुम्ही इथं बघू शकता दोन्ही पण साईडने जॉईंट द्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचा कपडा थोडा लागणार आहे। गोपीबाही ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस थोडासा जास्त कपडा लागत असतो। व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचा आहे प्रॉपर पद्धतीने। दुसऱ्या साईडने पण जॉईंट द्यायचा आहे। दुसऱ्या साईडने पण मी इथं जॉईंट करून घेत आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने मी जॉईन करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यावर डबल टिप मारून घ्यायची आहे। डबल टिप मारल्याच्या नंतर ब्लाउज जे आहे व्यवस्थितपणे अस्तरला अटॅच होतो। अस्तरचा जो कपडा आहे तो ब्लाउज पीसला व्यवस्थितपणे अटॅच होतो, त्यासाठी इथं डबल टिप मारून घेतलेली आहे। एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ब्लाउजचा जो कपडा आहे तो इथं घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा जो कपडा आहे तो इथं घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं ब्लाउजचा जो कपडा आहे तो इथं अस्तरला अटॅच करण्याच्या आधी इथं तुम्ही बाहीची जी उंची आहे ते इथं टाकून घ्यायची आहे। बाहीची उंची 5 आहे तर मी इथं 6 वर मार्किंग करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने ब्लाउजची उंची आहे 5 तर मी इथं 6 वर घेतलेला आहे। समोरच्या साईडने पण अर्धा इंच एक्स्ट्राचा घेतलेला आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता प्रॉपर पद्धतीने इथं मी बाहीची तुम्हाला कटिंग सांगत आहे। अशा पद्धतीने पट्टीने मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे। दंडघेर घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। दंडघेर आहे 5.5। 5.5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे। 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे।
त्याच्यानंतर खालच्या साईडने इथं तुम्ही बघू शकता, खालच्या साईडने अडीचवर मार्किंग करायची आहे. पट्टीने अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं तुम्ही पहा, अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे हलक्या हाताने, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, बाहीचा जो फिटिंगचा माप असतो तो इथं टाकून घ्यायचा आहे. बाहीचा फिटिंगचा माप 7.5 आहे. अशा पद्धतीने मार्किंग करून व्यवस्थितपणे जशास तसं इथं चॉकने सरळ रेष ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, एक्स्ट्राचा किती कपडा घेतलेला आहे गोपीबाईसाठी. तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता एक्स्ट्राचा एवढा कपडा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे सरळ पद्धतीने. त्याच्या आधी आपण आता ब्लाऊजचा जो कपडा आहे तो अस्तरला अटॅच करून घ्यायचा आहे सरळ पद्धतीने. इथं तुम्ही बघू शकता, ब्लाऊजचा जो कपडा आहे तो जाळीचा आहे. हे जे अस्तर आहे त्याच्यावर सरळ पद्धतीने ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. अस्तर जे आहे ते मी ब्लाऊजला अटॅच करून घेत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला इथं अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने ठेवून दाखवत आहे. अटॅच करून घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसणार आहे सरळ पद्धतीने. त्याच्यानंतर गोपीबाई जे आहे ते इथं प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. गोपीबाई ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो कशा पद्धतीने स्टिचिंग करायची ते मी तुम्हाला इथं प्रॉपर पद्धतीने सांगणार आहे. बाहीची कटिंग झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने चॉकने सरळ टीप टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गोपीबाई जे आहे ते स्टिचिंग करायची आहे प्रॉपर पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, गोपीबाई कशा पद्धतीने स्टिचिंग करायची प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. अस्तरला जॉईन करून घेतलेला आहे ब्लाऊज पीस. त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, अशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे प्रॉपर पद्धतीने, स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे मैत्रिणींनो. इथे तुम्ही पहा, खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलला व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवते. अशा पद्धतीने कपडा पकडायचा आहे बाहीचा व्यवस्थितपणे, एकावर एक अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे. मशीनचा जो दोरा आहे तो व्यवस्थितपणे करायचा आहे. अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायचे आहेत. टीप टाकता वेळेस एकावर एक टीप टाकायची आहे अशा पद्धतीने. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, खूप सोप्या पद्धतीने मी सांगत आहे तुम्हाला. अशा पद्धतीने टीप टाकून घ्यायचे आहेत गोपीबाईसाठी. जास्त जवळ पण करायचे नाही, जास्त लांब पण करायचे नाही. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे एकावर एक टीप टाकून घ्यायचे आहेत. एकावर एक म्हणजे एकावर एक टाकायचे नाहीत, थोडंसं जागामध्ये सोडायचे आहे प्रॉपर पद्धतीने. अशा पद्धतीने टीप टाकायची आहे. गोपीबाई स्टिचिंग करण्याची सर्वात जास्त सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही गोपीबाई स्टिचिंग करा प्रॉपर पद्धतीने, सरळ पद्धतीने. अशा पद्धतीने टीप टाकायची आहे. इथं तुम्ही पहा, अशा पद्धतीने मी इथं टीप टाकून घेत आहे. खूप सोपी पद्धत आहे. साईडने अर्धा इंच मी एक्स्ट्राचं सोललेलं आहे. अशा पद्धतीने मी इथं स्टिचिंग करून घेत आहे, टीप टाकून घेत आहे गोपीबाईसाठी. अशा पद्धतीनेच तुम्ही गोपीबाई स्टिचिंग करा प्रॉपर पद्धतीने. इथं तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अशा पद्धतीने तुम्ही गोपीबाई स्टिचिंग करा. त्याच्यानंतर इथं दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचे आहे. तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने दुसऱ्या साईडने पण अशाच पद्धतीने टीप टाकून घ्यायचे आहेत
अशा पद्धतीने. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे. ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही अटॅच करून दाखवणार आहे, ब्लाऊज परफेक्ट कंप्लीट करून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बाही पण मी तुम्हाला अटॅच करून दाखवणार आहे. इथं तुम्ही पहा, अशा पद्धतीने एकावर एक टीप टाकून घ्यायचे आहेत. जसं दुसऱ्या साईडने टाकले तसंच ह्या पण साईडने घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने सरळ पद्धतीने गोपीबाई स्टिचिंग मी तुम्हाला दाखवत आहे. बाहीची स्टिचिंग मी तुम्हाला दाखवत आहे सरळ पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही टीप टाकायचे आहेत सरळ पद्धतीने, स्टेप बाय स्टेप. गडबड करायची नाही. ज्यावेळेस आपण बाही स्टिचिंग करतो त्यावेळेस गडबड करायची नाही. प्रॉपर पद्धतीने फिनिशिंग पण आली पाहिजे. ज्यावेळेस आपण बाही स्टिचिंग करतो, ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायची आहे. ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर आली पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही बाही ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे. ब्लाऊजला बाहीला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. ब्लाऊज फिटिंगला पण खूप परफेक्ट बसला पाहिजे, हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग करायचं आहे प्रॉपर पद्धतीने. त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने मी गोपीबाही जी आहे स्टिचिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ब्लाऊजला कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने खूप सुंदर आलेले आहेत. टीप कशा पद्धतीने मी टाकलेले आहेत. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे. त्याच्यानंतर बाही ब्लाऊजला कशा पद्धतीने अटॅच करायची ते पण मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रॉपर पद्धतीने. बाही जी आहे इथं मी जे मार्किंग करून घेतलेलं होतं अशा पद्धतीने मी इथं बाहीचे माप टाकून घेणार आहे. बाही पण मी तुम्हाला अटॅच करून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पकडायचा आहे कपडा सरळ पद्धतीने. बाहीचा जो आकार आहे तो इथं देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने. अशा पद्धतीने बाहीचे माप कशा पद्धतीने घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त मी इथं आकार देऊन घेत आहे अशा पद्धतीने सरळ पद्धतीने. त्याच्यानंतर मी बाही तुम्हाला ब्लाऊजला अटॅच करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथं इंची टेप घेत आहे. इंची टेपने इथं दंडघेर आहे ते घ्यायचं आहे. बाही जी आहे व्यवस्थितपणे ठेवायचं आहे. दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे 5.5. 5.5 वर इथं मार्किंग करून घ्यायची आहे. शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्राचे 2 इंच आहेत. अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बाही ब्लाऊजला अटॅच कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही इथं बघू शकता. ब्लाऊज जे आहे ते घेऊयात सरळ पद्धतीने. ही बाही डिझाईन, ब्लाऊजची डिझाईन जी आहे ते खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. आता मी तुम्हाला इथं बाही जी आहे ते अटॅच करून दाखवत आहे सरळ पद्धतीने. बाही अटॅच करण्याच्या पहिलं इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ब्लाऊजची जे फ्रंट साईड आहे ना, फ्रंट साईड, त्या साईडने जे आपण बाहीला मच्छी कटचा आकार देतो. आता मी इथं तुम्हाला मच्छी कटचा आकार देऊन दाखवत आहे बाहीला. बाही अटॅच करण्याच्या आधीच आपल्याला इथं बाहीला मच्छी कट आकार दिलेला पाहिजे. इथं मी मच्छी कटचा आकार देऊन घेत आहे बाहीला. मच्छी कटचा आकार दिल्याच्या नंतरच बाही इथं अटॅच करायची आहे सरळ पद्धतीने. इथं मी मच्छी कटचा आकार देऊन घेत आहे. तुम्ही इथं पहा, अशा पद्धतीने सरळ पद्धतीने. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने मी इथं मच्छी कटचा आकार देऊन घेतलेला आहे. आता हे मी कट करून घेत आहे सरळ पद्धतीने. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. व्हिडिओमध्ये तुम्ही पहा, ज्या साईडने मच्छी कटचा आकार दिलेला आहे त्या साईडनेच फ्रंट साईड आलेली पाहिजे. इथं तुम्ही पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल तर तुमच्या लक्षात बसेल. ज्या साईडने मच्छी कटचा आकार दिलेला आहे बाहीला त्या साईडने फ्रंट साईड आहे. अशा पद्धतीने प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे
सरळ पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मच्छी कट दिल्याच्या नंतरच बाही जी आहे ब्लाऊजला अटॅच करायची आहे सरळ पद्धतीने। इथं मी तुम्हाला अटॅच करून दाखवत आहे बाही। खूप सोपी पद्धत आहे। मच्छी कट दिल्याच्या नंतरच बाही जी आहे ब्लाऊजला अटॅच करायची आहे। ज्या साईडने आपण मच्छी कटचा आकार दिलेला आहे त्या साईडनेच फ्रंट साईडची जे बाजू आहे ती आलेली पाहिजे। फ्रंट साईडची इथे तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे, फ्रंट साईड आलेली आहे। ज्या साईडने मच्छी कटचा आकार दिलेला आहे त्या साईडने। इथं हे गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कन्फ्यूज व्हायला नको। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारायची आहे, डबल स्टिचिंग करून घ्यायची आहे। स्टिचिंग करता वेळेस ब्लाऊजचा किंवा बाहीचा कपडा ओढायचा नाही, प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे। कपडा ओढायचा नाही, सरळ पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिचिंग करत आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग करायचं आहे, गडबड करायची नाही। बाहीचा कपडा ओढायचा नाही, प्रॉपर पद्धतीने बाही जी आहे अटॅच करून घ्यायची आहे। ज्यावेळेस आपण बाहीचे माप व्यवस्थित घेतो त्यावेळेस बाही परफेक्टच येते। अशा पद्धतीने तुम्ही माप परफेक्ट घेतल्याच्या नंतर ब्लाऊजला बाही जी आहे परफेक्ट बसते। अशा पद्धतीने तुम्ही बाहीचे माप टाका। इथं तुम्ही बघू शकता प्रॉपर पद्धतीने मी इथं बाही जी आहे अटॅच करून घेत आहे। बाहीचा किंवा ब्लाऊजचा कपडा एक्स्ट्राचा झालेला नाही, प्रॉपर पद्धतीने आलेला आहे। माप ज्यावेळेस आपण व्यवस्थित घेतो त्यावेळेस ब्लाऊज खूप छान आणि खूप परफेक्ट येतो। त्याच्यानंतर इथं डबल टिप मारून घेतलेली आहे। इथं तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर येते। इथं तुम्ही पहा बाही जी आहे ब्लाऊजला मी प्रॉपर पद्धतीने अटॅच करून घेतलेला आहे, कोणताच कपडा इथं एक्स्ट्राचा झालेला नाही। तुम्ही इथं पहा अशा पद्धतीनेच तुम्ही बाही जी आहे प्रॉपर पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे, अटॅच करून घ्यायचं आहे ब्लाऊजला। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा फिनिशिंग, ब्लाऊजची जे फिनिशिंग आहे ते तुम्ही इथं बघू शकता, खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे। गोपी बाही जी आहे दोन्ही साईडने पण खूप सुंदर आलेले आहेत पप्स। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जे आहे स्टिचिंग करा। गोपी बाहीची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते मराठीमध्ये मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे। समोरच्या साईडने प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे, बोटनेकचा ब्लाऊज आहे। फिनिशिंग तुम्ही इथं बघू शकता। आता मला लटकन अटॅच करायचे बाकी आहेत, ते पण मी अटॅच करणार आहे। लटकन अटॅच केल्याच्या नंतर ब्लाऊज असा दिसतो। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे। इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका।